नमस्कार, तुम्ही पाहत आहात तरुण भारत संवाद. सोलापूर शहरातील प्रमुख चौकांवर दिशादर्शक फलकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी फलक तुटलेले, गंजलेले किंवा अक्षरे पूर्णपणे पुसट झाल्याने त्यावरील माहिती वाचणेच अशक्य झाले आहे. काही चौकांमध्ये तर दिशादर्शक फलकच दिसत नाहीत. त्यामुळे शहरात नवीन आलेल्या नागरिकांना रुग्णालये, सरकारी कार्यालये, बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा मार्ग शोधण्यासाठी स्थानिकांकडे वारंवार विचारणा करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनते. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापूरमध्ये अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील सर्व प्रमुख चौकांवर नवीन दिशादर्शक फलक बसवावेत, तसेच खराब झालेल्या सूचना फलक तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जमीर भगवान यहाँ कम से कम 50 लोग पूछते यहाँ बोल्डा नहीं है, तो बीजापुर नाके का नहीं है, आश्रय का नहीं है. उधर है नीचे वो क्या भी काम करने हो, वो लोग उधर देखते नहीं. उधर मेन चौक में होना बोल तो बीजापुर नाके का लोग पूछते, ये आश्रय का रोड पूछते लोग. जी काही दिवसांनी महानगरपालिकेने इकडे दिशादर्शक पाटी लावलेली नाही आहे. इकडे गुरुनानक चौक इकडे की दिवसातून इकडे 10 ते 20 लोक येतात की म्हणजे की इकडचा कुमटा नाक्याचा रस्ता कुठे, गांधीनगरचा रस्ता कुठे, अशोक चौकचा रस्ता कुठे, की ही दुसरी ठिकाणी गेलो आपण पुण्यासारख्या सिटीत गेलो, मुंबईसारख्या सिटीत गेलो तर आपण दिशादर्शक बोर्ड वाचूनच समोर जाऊ शकतो ना. पण ही जी सोलापुरामध्ये गुरुनानक चौक असा स्पॉट आहे की सगळ्यात मोठा चौक आहे, तरी महानगरपालिकेने जी म्हणजे दक्षताही घेतली नाही अजूनपर्यंत. सोलापूर शहर हे आध्यात्मिक नगरी असल्यानं त्या सोलापूर शहरामध्ये अनेक असे भाविक पुणे, मुंबई, ठाणे किंवा कोकणातून येणारे, मराठवाड्यातून येणारे अनेक भाविक आज या ठिकाणी येतात. पण आल्यानंतर ते एवढे कन्फ्यूज होतात की आपण दादा कुठं जायचं आहे ते या ठिकाणी त्यांना समजून येतं. स्वामी महाराज, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर आणि त्याचप्रमाणे स्वामी सिद्धेश्वरांचं मंदिर त्यासाठी येणारे भाविक हे संभ्रमित होतात की त्यांना मार्ग दिसत नाही. मला या माध्यमातून महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व पोलीस खात्याला आवाहन करायचे की जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना दिशादर्शक म्हणजे मार्ग कुठं आहे आणि काय या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं किंवा त्यांना गाईडलाईन मिळावं. आणि त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेल्या भाविकांना कुठेही न विचारता त्यांना त्या ठिकाणी ते दिशादर्शक ठिकाणी दाखवलं जावं. माझ्या मागं जे पोलीस चौकी आहे, हे पोलीस चौकी म्हणजे देशातलं किंवा महाराष्ट्रातलं किंवा सोलापूर जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक आहे. जे जेव्हा हजारो वर्षापूर्वी ते 150-200 वर्षापूर्वी ह्या पेठेला मंगळवार पेठ न म्हणता माधव पेठ म्हणलं जायचं. पण या मागची चौकी एक ऐतिहासिक चौकी आहे. पण या चौकीचं अलीकडच्या काळामध्ये जे जीर्णोद्धार झाला किंवा तिथं फलक लावलं गेलं, असे फलक सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावर जेणेकरून लावले जावे. आणि सोलापूर शहराचे 3 हायवे जातात, त्या हायवेच्या माध्यमातून आज आपल्याला अनेक असे भाविक त्या सोलापूर शहर व मार्गातून जात असताना त्यांना अशा पद्धतीचे दिशादर्शक किंवा मार्गदर्शक असे चिन्हबोधक किंवा मार्गाचे जे या ठिकाणी फलक लावले जावे असं मला या ठिकाणी वाटतं.